मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार आहे. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आदेश दिले. विजय वडेट्टीवार आणि भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. भुजबळांना भाजपनं माझ्यावर आरोप करण्यासाठी सोडलंय असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तर हा विषय काढण्याची गरज काय होती, तर भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारला. भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची सभा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही. मला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय. तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही टार्गेट करतात असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. संजय राऊतांनी शिवसेना उभाटा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली. ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार. अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले. ठाण्यात ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं. ठाण्याचा विकास चप्पा चप्पा, सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे ठाणे मनपा भाजप सोबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. ठाण्यात गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका पार पडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी म्हटलंय. ओबीसी मेळाव्यातून ओबीसी नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही टीका केली. शक्य तिथे महायुती करून लढू, मात्र जिथे टोकाचे वाद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढणार असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं. तर एकमेकांवर टोकाची टीका केली जाणार नसल्याचंही ते म्हणाले. विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चिकन मसाला भेट देण्यात आला. BVG कंपनीकडून ही भेट देण्यात आली. चिकन मसाल्यामुळे विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोरोना मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. अंतरवाली सराटीत जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला. यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला. बुलढाण्यात 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली आहे. सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतून काढून टाकण्यात आलेला आहे. तर निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटची ही चौकशी होणार आहे. निलेश घायवळवर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश घायवळवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले. लातूर जिल्ह्याच्या उदगीर विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी आणि महापुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. उद्योगपती अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं. कांद्याला 2,250 प्रति क्विंटल हमी भाव देण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 5,000 रुपये भाव होईपर्यंत निर्यात निर्बंध लादू नये असंही ते म्हणाले. देशभरात दिवाळीचा जोरदार उत्साह पाहायला मिळतो. अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात झाली. दिल्लीत ड्रोन शोनं डोळ्याची पारणं फेडली आहे. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये त्यांनी गर्दी केली होती. तर सोन्याचा दर 1,31,000वर पोहोचला. दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्यात. मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली. दिवाळीत चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली आहे. अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावाने मिठाई विक्री करण्यात येते. मिठाई गर्दीसाठी नागरिकांनी दुकानात मोठी गर्दी केली. मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखाने सजवण्यात आलं. सिंधुदुर्गमध्ये कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती. झुंजीची जाहिरात व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानं 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधील नोकरी गमवावी लागली. सोशल मीडियावर व्हिडिओ जाहीर करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली. मॉडर्न कॉलेजने शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यानं त्याला नोकरी गमवावी लागली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दिली. तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत. त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबाचं सांत्वन केलंय. काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं त्यांनी ही भेट घेतली. गोंदियात रेती वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि यात एका टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला.
बीडच्या मादळमोही गावात एका तरुणाने आत्महत्या केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. नागपूरमध्ये सुरू केलेले साहित्य पोलिसांनी नागरिकांना परत दिले. 200हून अधिक नागरिकांना त्यांचं साहित्य परत दिले. दरम्यान सर्वत्र पोलिसांचं कौतुक करण्यात येतं. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा इथे 80 जणांना विषबाधा झाली होती आणि या प्रकरणी आता सर्वांनी ज्या विहिरीतून पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरात जाऊन तपासणी सुरू आहे. विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा इथे भेट दिली. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत योग्य त्या सूचना दिल्या. सोन्याच्या दरात 3,000 घट झाली असून सोन्याचे दर 1,31,000 गेले तर चांदीच्या दरातही 5,000 घसरण झाली. याच निमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात. मुंबई पुण्याहून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे. दिवाळीनिमित्त पुणे नाशिक महानगर पिंपळवडी आळेफाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. महामार्गाचं काम सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी होते. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीचा मोबदला मारणाऱ्या 80 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरात केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला. केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावरती आहे. शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे आडेवेडे न घेता नियम अटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. बुलढाणा जिल्ह्याची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. सायली गोंड हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली. जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. त्यात सायलीची ही निवड झाली आहे. पुण्यातील पोस्टातून परदेशात फराळ पाठवण्यात आला. आतापर्यंत विदेशात 10 टनहून जास्त फराळ पाठवण्यात आला. सर्वाधिक जपान, जर्मनी आणि युकेमध्ये फराळ पाठवण्यात आला. मावळमधील बाजारपेठेत कोल्हापूर आणि सांगलीहून आलेल्या मातीच्या पणत्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. बाजारपेठेत पणत्यांचा झगमगाट दिसू लागलाय. पारंपरिक लाल पणत्यांना आजही पहिली पसंती पाहायला मिळते. रेजन्सी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश अग्रवाल यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांसाठी हा चेक देण्यात आला. भाजपने भुजबळांना माझ्यावर आरोप करण्यासाठी पुढे केलं. बीडमधल्या मेळाव्यातून भुजबळांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार. मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार. विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश. ठाणे महापालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार. संजय राऊतांचं मोठं विधान. ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील, राऊतांचा दावा. बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं करुणा मुंडेंच्या धनंजय मुंडेंना टोला. बुलढाण्यातील 1.5 कोटींच्या डिफेंडरवर भाजपच्या विजयराज शिंदेंचं नाव न घेता गायकवाडांवर निशाणा. तर कंत्राटदारांचं कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा गायकवाडांचा दावा. डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडून घोडेस्वारी. चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला. सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतून काढून टाकलं तर निलेश आणि सचिन घायवळवर खंडणीचा गुन्हा. निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटचीही होणार चौकशी. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गर्दी. 1 तोळे सोन्याचा दर 1,31,000वर. दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्या. मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी. आणि देशभरात दिवाळीचा उत्साह. अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात. दिल्लीत ड्रोन शोनं फेडली
डोळ्याची पारणं.